रोजच्या नाश्त्यासाठी काय करावं? हा प्रश्न परत एकदा पडला ना, मग हा असा कोबीचा पराठा एकदा नक्कीच ट्राय करा आणि कोबी न खाणाऱ्याला सुद्धा कळणार नाही की यात कोबी आहे. त्यासाठी काय करायचं, कोबीला छान बारीक किसणीने किसून घ्यायचं. आपल्याला पराठ्यासाठी एक मसाला बनवायचा आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, ओवा, बडीशोप आणि जिरे घालून बारीक वाटून घ्यायचं. त्यानंतर किसलेल्या कोबीमध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा मग बाजरी किंवा ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं. त्यानंतर तयार मसाला, धना पावडर, थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ, तेल, तीळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं. अगदी लागेल तसं थोडं-थोडं पाणी घालून पोळीच्या पिठासारखं पीठ भिजवून घ्यायचं. मला हे पराठे थोडेसे कुरकुरीत आवडतात म्हणून मी यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही दुसरं पीठ वापरू शकता. आता आपल्याला हे पीठ 15 ते 20 मिनिट तेल लावून मुरून घ्यायचं. त्यानंतर लगेचच आपल्याला पाहिजे तसे पराठे बनवून घ्यायचे. तूप लावून मस्त दोन्ही बाजूनी तव्यावर भाजून घ्यायचे आणि थंडगार दह्यासोबत सर्व्ह करा हे खुसखुशीत पराठे.